कुठे गेली यार? बाबा कुठे गेले? हा बाहेर गेले. कुठे गेले पण? अगं रघुवंडांकडे वगैरे गेले असतील. शक्य आहे. ते पण ना बिचारे कंटाळतात रे घरात. पण तू आज दुपारी चक्क झोपली होतीस. अरे हो, बँकेत गेले तर डोकं दुखायला लागलं, मग हाफ डे ने आले घरी आणि सहज म्हणून पडले तर डोळाच लागला. बरं वाटतं ना आता? हो आता ठीक आहे. बरं आहे ना यार. पण तुझं काय चाललंय? अगं आंघोळीला जायचंय मला. तू आंघोळच केली नाहीयेस अजून. तू आत्ता मॅच होती सकाळी म्हणून. पण काय यार? काय यार? काय काय शोधतोय? हे बघ, माझ्या चपला पण घालून गेला यार. काय चाललंय या मामाचं? पण नाही म्हणजे तुला गॅरंटी आहे का त्यानेच घेतली? नाही मग दुसरा कोण घेणार? दुसरा कोण घेणार? काय चिंदगिरी करतो यार मामा. बापरे, कमाल आहे त्याची. तुला माहित नाहीये, चाळीतल्या लोकांचे हात बघून पैसे उकळतो त्यांच्याकडनं. ते काल काहीतरी तुला पण भविष्य सांगत होता म्हणे. ते काय नेहमीच त्याचं. तुला धनलाभ होणार आहे आणि तू बंगल्यात राहायला जाणार आहेस आणि वगैरे वगैरे. हे सांगायला भविष्य करण्याची काही गरज नाही. मी पण सांगू शकतो. तुझं ज्याशी लग्न होणार आहे त्याचं नाव गोखले असणार आहे, त्याचं आडनाव गोखले असणार आहे आणि त्याचा स्वभाव पण मी सांगू शकतो. त्या मामाला काय वाटतं, हा बाहेरचा उल्लू बनवतो ना, म्हणजे घरचे पण फसते. पण तायडा माझी सी यार, हा घाणेरडा आहे मामा. अंडा कसं पण येऊ शकतं. आई ग, कोण आलं होतं आता? जान्हवीचे वडील. तसे बरे वाटले ना ते? बापाचं मन, त्याला वाटणारच आपली मुलगी सज्जन आहे ते. पण तुम्ही त्यांना सांगितलं का नाही? त्यानं काय झालं असतं? त्यांना कळलं असतं ना की आपलं मूल नालायक आहे हे कळण्याचा त्रास मी 2दा भोगलाय. फैर्यालाही तो त्रास होऊ नये. आई, तुम्ही आता मग त्या जान्हवीला भेटणार का? श्रीसाठी ते करावं लागलं तर त्यालाही तयारी आहे माझी. मॅडम, आम्ही येऊ का? मागच्या वेळेपर्यंत काय व्हायचं, ठरलं व्हायचं आणि मग तिच्या भानगडी कळल्यानंतर मुलाकडून नकार यायचा. मी विचार केला बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगून टाकावं. कुठे गेला होतात तुम्ही बाबा? सच ग जरा काम होतं. हो पण नाही सोसत ना आपल्याला, मग कशाला मरमर करायची? जरा महत्वाचं होतं. एवढं काय महत्वाचं होतं बाबा? चहा देशील मला घोटभर? देते, पण आता तुम्ही अजिबात हलणार नाही आता आणि गुपचूप इथे पडून राहायचंय. आणि जर रात्री जास्त वाटलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ. काही गरज नाहीये डॉक्टरांकडे जायची. बाबा ते मी ठरवीन. हा हो, सगळं तुम्ही ठरवा. मला जर आता चहा दे. आणि देते. बाई, तुम्हाला कल्पना आहे का तुमच्या एका खोट्यानं आमच्याकडे केवढं रामायण घडलं? नाही, मान्य आहे मॅडम. अहो, पोरं हीच आमची संपत्ती. आता त्यांनाच काही झालं तर आम्ही काय करणार ना. कलीचं चुकलं वाटल्यास आईच्या अधिकारानं पायातलं पायताण काढून तिच्या तोंडावर मारा. पण मनात राग धरू नका.
माफ करा. असू दे असू. गेला ना तुमचा राग. खरं सांगते तुम्हाला, अहो खूप अवघड झालं होतं म्हणून मला खोटं बोलायला लागलं. मला माफ करा. विनाकारण गोष्टी चिघळल्या. नाही, कबूल आहे, पण आता ते विसरा ना. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण पुढचा विचार करायला हवा ना. आई जाऊ द्या ना, माफ करूया ना त्यांना. वाटल्यास मी हात जोडून तुमची माफी मागतो माझ्या बहिणीच्या वतीनं. मी फोन करते तुम्हाला. माझं काय म्हणणं होतं, या महिन्यात 2 चांगले मुहूर्त होते. मला श्रीशी बोलायला हवं. मी फोन करीन तुम्हाला. ठीक आहे, आम्ही वाट बघतो. निघू आम्ही. हो. आणि पुन्हा एकदा सांगते, राग नका धरू हा मनात जानूबद्दल. अहो खूप गुणी आणि खूप चांगली मुलगी आहे ती. कधी मान वर करूनही पाहिलं नाहीये तिने कुणाकडे. मला सांगते, तो मेला अनिल आहे ना, तोच मागे लागला होता तिच्या. पण माझी मुलगी अगदी गंगेसारखी पवित्र आणि निर्मळ आहे. निघतो आम्ही. बरं, येतो. नमस्कार. चालेल. म्हातारी तयार होईल का? मला तर महाखवट वाटली ती म्हातारी. बरं, तिचा तो नातू, तो सुद्धा कमी नाही शानपत्तीमध्ये. एकदा जानूचं लग्न तरी होऊ दे ग त्याच्याशी, मग त्याला दाखवतो मी असा काही घुशीसारखा घरात शिरतो. त्याला शानपत्ती म्हणजे काय ते शिकव. मला काळजी दुसरीच आहे रे. म्हातारी समजा नाही म्हणाली आणि अनिलला आपण तिकडे नाही म्हणून सांगितलेलंच आहे. म्हणजे मग तेलही गेलं आणि तूपही गेलं आणि हाती राहिला दुपाटणं, असंच होईल ना. अगं म्हणून तर अनिलला नाही म्हणून सांगितलं नाही ना. म्हणजे काय, समजा जानूचं लग्न इकडे नाही जमलं तर त्या अनिलला ग्रह शांत सांगायची. तयार होईल का तो? अगं तो काय, त्याचा बाप तयार होईल. त्याचा बाप बीप नको. का? अरे आधी ह्याच्याच वयामुळे एवढी अडचण तयार झाली. ह्याचा बाप म्हणजे ह्याच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा असणार. नकोच नको, तो बाप नको. दादा दादा, ए दादा, तू अरे कुणी पकडलं म्हणजे? पकडलं तर त्याला थैलीतून. हे कुठून घेतलंस? गोखलेंच्या घरातल्या चपला. दादा दादा, अगो काय सांगतेस काय? काय सांगतेस काय? अगं तू सांगतेस ना. हा तेच तर. अगं तेच काय, आपल्याला सुद्धा ना नेमकं आजच किराणा सामान भरायला हवं होतं. तरी सांगत होते ना मी वहिनी तुम्हाला की नको जाऊया, फोन करून मागवूया. बघ आता इथलं सगळं चुकलं ना आपलं. हो पण आम्हाला फोन तरी करायचा ना, आलो असतो ना आम्ही. हा वहिनी, कसा करणार फोन? आई होत्या ना समोर. बरोबर आहे वहिनींचं. बरं पण मग आईंचं काय म्हणणं आहे? तर आई बोलतील श्रीशी. हो बघितलं ना, बघितलं, म्हणजे हे सगळं ना त्या टाकल्यामुळे घडतंय. अशी धमकी दिल्यावर माणूस घाबरणारच ना. मला काय वाटतं, यांचं आता लग्न व्हायला पाहिजे. यांच्या लग्नाची तारीख ना मारुतीच्या शेपटीसारखी लांबतच चाललीये. हो ना, मला ना आईंचीच भीती वाटते खूप. वहिनी, आईंची भीती तर मला वाटते, पण तुम्ही का घाबरताय आईंना? अगं आईना घरात एवढा सुद्धा कलह नको असतो, आणि आता या मुलीच्या रूपाने केवढा कलह शिरलाय घरात. पण आता संपलंय ना सगळं. आईंचं तसं नसतं. तुटता तुटता जुळलंय, ही गाठ नेहमी राहणार त्यांच्या मनात. हो ना, आता हे केवढे बदललेत, तर यांना कुठे माफ केलंय आईंनी? आई तर नेहमी असंच करते. काय झालं?
काय झालं वहिनी? मी काही बोलले का? श्रीच निस्तरता निस्तरता हीच काहीतरी गोंधळ घालून ठेवणार. आल्या अय्याजी, मला तुझा कन्सर्न कळतोय. तुझी काळजी समजून न घेता मी चिडायला नको होत. मग आता काय ठरवलंयस तू? तुला काय वाटतंय? ते महत्वाचं नाहीये. आहे म्हणून तर इतकं सगळं घडतंय ना. माझा गैरसमज दूर झालाय रे, पण काय मन विटलंय या प्रकारात. स्वाभाविक आहे ते. मला त्या मुलीला नाही म्हणायचं नाहीये, पण हो पण म्हणवत नाहीये. अय्याजी, डोंट बी हार्ड ऑन युअरसेल्फ. टेक युअर टाइम. विचार कर आणि मग सावकाशीने उत्तर दे ना. तुला हिच्याशीच लग्न करायचंय? मी प्रेम करतो तिच्यावर. आणखी वेळ घेऊन थोडा विचार कर ना. तू म्हणत असशील ना तर मी कितीही वर्ष थांबायला तयार आहे, पण त्यानंतरही माझं उत्तर हेच असणार आहे. कदाचित माझी प्राईम इयर्स निघून गेलेली असतील, पण माझी तयारी आहे. ठीक आहे. काय? तिनं या घरात यायला माझी ना नाहीये, पण या घरामध्ये दोन माणसांचे एकमेकांशी संबंध कसे असावेत याबद्दल मी कधीही आग्रह धरला नाही. ती आल्यानंतरही तो असणार नाहीये. तिच्याशी ज्यांचं जुळेल त्यांचं जुळेल, पण नाही जुळलं तर फक्त तुला बरं वाटावं म्हणून तिच्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवायचे याची सक्ती नको. मान्य. ठीक आहे. मग लग्नाच्या बाबतीत पुढे जायला हरकत नाहीये. तिच्या आई वडिलांना बोलवून घे. थँक्यू. थँक्यू सो मच. बहिणी, 2 दिवसाचं पीठ राहिलं, आता गहू दळून आणायला हवीत. हो हो, आणलीत ना, पण आता जाऊया. हो. मग काय नाही केलं? तू सांगू नकोस ना प्लीज. नाही, मी काय नाही केलं. एक सेकंड थांब ना जरा. थांबा जरा. काय बोलताय कळेल का आम्हाला? आमच्या चपला हरवल्या. हसताय काय तुम्ही? तुमच्या चपला हरवल्या? बरं, मुळात आत्ता चपला कशाला हव्या तुम्हाला? आत्ता नाही, उद्याला. म्हणजे उद्याला चपला नको आहेत. उद्याला फुलं हवी होती अत्यानंद महाराजांच्या पूजेसाठी, म्हणून बागेत जायचं होतं ना आम्हाला. तर चपला घालायला गेलो तर चपलाच गायब आहेत आमच्या दोघींच्या. नाही नाही, मला काय वाटतं माहितीये का, ही आधी स्वतःच्या चपला विसरली आणि मग माझ्या चपला घालून गेली आणि त्या सुद्धा विसरले कुठेतरी. अगं नाही ना, मी नाही सांगते. ए, काय सांगते? नाही वहिनी, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. मला सांगा, मी एवढी ही आहे का वेंधळी? हो मग पण आमच्या दोघींच्याही चपला एकदम कशा गायब झाल्या? पण मुळात घरातून चपला कशा जातील? आणि माझ्या तरत ना त्या अशा भारीवाल्या होत्या ना, खडे होते त्याच्यावर डिझाईन वाल्या, त्या गेल्या असत्या ना एक वेळ तरी चाललं असतं. पण माझ्या ना खूप महत्वाच्या हृदयाच्या जवळच्या गेल्यात. बावळट, तू चपलांबद्दल बोलतेस हे आठवते ना तुला? हृदयाच्या जवळच्या चपला. एक मिनिट, हसू नका बहिणी. माझ्यासाठी खूप विशेष चपला होत्या त्या. पण तरी घरातून कशा जातील चपला? काय माहित. एक मिनिट, सरू, फक्त आपल्या दोघींच्या चपला गेल्यात का सगळ्यांच्याच गेल्यात? आईंच्या पण चपला गेल्या असतील तर? बेबी वंसाच्या त्या हाईल्स असतात त्या पण गेल्या असतील तर? बापरे, तुम्ही तर नवीन सँडल घेतलं. एक मिनिट, तुमची ऐका बघून येते. चल 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 लवकर चल. इंदुबहिणीने नवीन सँडल घेतलं. चल. दोघी म्हणजे ना कहर आहेत, कहर. चला आपण लागूया स्वयंपाकाला. त्यांना शोधू दे चपला. झाला विचार.
आई, अगं सकाळपासून काहीच घेतलं नाहीयेस. चहा घेतेस का? त्या अत्यानंद महाराजांच्या मठात ते मी रोज येईन हा तुझ्या बरोबर. हे आईने सांगितलं. आई आई तुम्हाला काल रात्रीचं कळलं? काय? आई त्या गेल्या. कोण गेले? आई मला खूप वाईट वाटलं. अगं पण कोण गेल्या? त्या सांग ना ग सरे, नाही का आपल्या खूप जवळच्या, आपल्या खूप लाडक्या. काही नाही हो आई, बावळटही. आईनं सांगायला काय आहे? आई आपल्याच आहेत ना, आईनं सगळं कळायला नको? सांग ना ग कोणते. शरू, कोण गेल्या? काही नाही हो आई, आमच्या चपला गेल्या. हा चपला 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 मला आठवत नव्हतं, म्हणजे गेलं एवढंच आठवत होतं. म्हटलं माणूस तर नसणार, माणूस कोणी गेला असतं तर घरात स्वयंपाक कसा केला असता आपण. आई तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येऊ पटकन? नको. जाऊ दे आई, जुन्या चपला होत्या, गेल्या, अन्नावर कशाला राग काढायचा. तू जरा गप्पा बसणारच का शरू? अगं प्रसंगाचं गांभीर्य काही कळतं की नाही तुला? काय झालंय आई? चुकलंय का काही माझं? आई काय झालं सांगा ना. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीत, प्यायला नाहीत, काही बोलतही नाही आहात. काय झालंय आई? सांग ना ग, काय झालंय? सगळं स्पष्ट झालंय. झालंय ना सगळं स्पष्ट, मग करा ना थोडासा नाश्ता. पण का कोणास ठाऊक ही माणसं माझ्या मनातून पार उतरली आहेत कायमची. आधी ती मुलगी कशासाठी तरी खोटं बोलली, मग तिची आई कशासाठी तरी खोटं बोलली, तिच्या वडिलांवर कसलं तरी बाळंट आहे ते तिची वकिली करायला आले, मग मामा आला. कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा? श्रीशी काही बोलायला गेलं तर तो त्या मुलीचेच गोडवे गातो. हे काही बरोबर नाहीये. आई पण जाऊ द्या ना, तुमच्या शंकेचं निरसन झालंय ना आता, मग ताणायला नको ना, नाहीतर पुन्हा श्री डोक्यात राग घालून घेईल आणि मग. माझ्या शंकेचं निरसन झालंय नर्मदा, पण या फॅमिली बद्दल माझं मत काही फारसं बरं राहिलेलं नाहीये. माझंही. म्हणजे असं वाटतं की एका बोटाचं दुसऱ्या बोटावर करतायत की काय. म्हणजे त्यांना काही क्लासच नाही आई, नाही का? हो, क्लासच नाही आहे ना. मला ना आई बोलतात ते पटतं, पण श्रीशी बोलले ना तर श्रीचं पण पटतं. लग्नाला परवानगी दिली तरी श्रीचा संसार कसा होणार आहे या देवालाच ठाऊक. तू का रडतीयस? काय झालं? तुला रडताना बघून रडू आलं. कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे, सहज सारे सुंदर करावे. सुंदर सारे ते जतन करावे, जतन करावे. सॉरी 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 मी तुला बोलावून ठेवलं आणि मी उशिरा आलो. सॉरी 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 सॉरी. वंदन, माझ्याकडे आहे हा? पाणी. बरं झालं तू पाणी ठेव. जान्हवी, तुला कधी एकदा भेटून हे सांगतो असं झालं होतं. हो, पण जरा श्वास घे बघू आधी. जान्हवी, माझ्या आजीनं तुझ्या आईबाबांना उद्या घरी भेटायला बोलावलं. खरंच? हो,
खरंच. हे वेडे अगं खरंच सांगतोय, खरंच भेटायला बोलावलंय. नाही म्हणजे मी शंका नाही घेते, पण अशी अचानक आनंदाची बातमी मिळाली की जरा बिचकते रे मी. म्हणजे भीती वाटते रे, या आनंदामागून काही संकट किंवा अडथळे नाही येणार ना. आय कॅन अंडरस्टँड. मी रडी वाटत असेल ना तुला? नाही, अजिबात नाही. पण दुर्दैवाने झालंय आपल्या बरोबर. पण आता नाही होणार. पण अरे अचानक काय झालं? त्यांचं मत कसं बदललं माझ्याबद्दलचं? अगं मुळात तुझ्याविषयी आजीचं काही वाईट मत नव्हतंच कधी. तिच्या मनात फक्त कदाचित काही गैरसमज होते जे दूर झाले. काय गैरसमज होते? नाही, मला नाही माहित. आणि आपण यात नको ना पडायला. तसं नाही. हे बघ, जर मला गैरसमज काय होते हे कळलं ना, तर परत त्याच चुका होऊ नये त्याची काळजी घेईन ना मी. तुझ्या बाबतीत जे काही गैरसमज झाले ना त्याला तू जबाबदार नव्हतीस. आणि आता परत काही गैरसमज झालेच तर ते दूर करण्याची मी काळजी घेईन ना. मला माझ्या बायकोला जपलं पाहिजे, हो की नाही?